गैरहजर तिन्ही खासदार ऑनलाईन उपस्थित होते। पुढील महिन्यामध्ये पुन्हा बैठक होणार आहे। ऑनलाईन उपस्थित असलेल्या खासदार मातोश्रीवर येऊन भेटतील, खासदार संजय राऊतांनी माहिती दिलेली आहे। उरलेले 5 खासदार हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते। दीनानाथ मंगेशकर इस्पितळामध्ये ॲडमिट आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहे। तिथून ओमराजे उपस्थित राहिले। त्यानंतर आमचे भाऊसाहेब वागचौरे यांच्या पत्नी आजारी आहेत, त्या शिर्डीच्या दवाखान्यातून त्यांनी सहभाग मीटिंगमध्ये ते राहिले। ते विधान परिषदेचे उमेदवार आहेत आष्टीकरांचे, त्यात ते बिझी आहेत। आष्टीकरांनी तिथून भाग घेतला। संजय देशमुख त्यांच्या घरी मंगल कार्याचं काम सुरू आहे, त्यांनी त्यांच्या घरून या बैठकीमध्ये ते सहभागी झाले आणि 9च्या 9 खासदार या बैठकीत सहभागी झाले। अशा पद्धतीनं परत पुढल्या महिन्यामध्ये अशा प्रकारची एक मीटिंग होईल आणि काही खासदार जे आजच्या बैठकीला प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत ते पुढल्या 2-3 दिवसामध्ये मातोश्रीवरती येतील। अतिशय चांगल्या पद्धतीनं बैठक झाली। साहेब म्हणाले, अरे हे काय चाललंय ते म्हणाले, सगळ्यांनी स्पष्टपणे सांगितलं आम्ही सोबत आहोत, हा विषय ना। आता 7 सांगत होते ना तुम्हाला, 4 तर ते फिजिकली दिसले ना तुम्हाला, बाकीचे सर्व व्हिडिओ कॉल माझ्या मोबाईल मधनं तुम्हाला दाखवतो व्हिडिओ कॉल केला की नाही। आणि मुळात बिचाऱ्यांचे प्रश्न इतके गंभीर आहेत, म्हणजे खास करून निंबाळकरांचा मुलगा, त्याला पाहिलं तर तुम्हालाही वाईट वाटेल की त्याचं ते संबंध जागरण झालेलं दिसत होतं हॉस्पिटलमध्ये। त्यांचा मुलगा आहे, संजय देशमुखच्या मुलीचं लग्न जमलेलं आहे। नागेश पाटील आष्टीकरांचा मुलगा निवडणुकीत उभा आहे, त्याच्या प्रचारात आहे। ते सगळे व्यवस्थित बोल। वागचौरेंची पत्नी आजारी है। सांसदों की, विधायकों की बैठक रेगुलर होती है, इसमें कोई ऐसी बात नहीं है कि क्या जरूरत पड़ी। ये तो पार्टी का रेगुलर हमारा मामला है और ऐसी कोई बात नहीं थी। 4 लोग यहाँ से जुड़े, यहाँ पे आए, 5 लोग बाहर से जुड़े क्योंकि उनका काम था, उनके कुछ व्यक्तिगत काम के हिसाब से वो आ नहीं सके। लेकिन सब साथ में, सब 9 के 9 सांसद बराबर है। कोई इसमें इश्यू नहीं है। जो स्पेकुलेशन मीडिया में बताया जा रहा है वो रॉन्ग है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।